पाठ 11वा बालीबेट पु ल देशपांडे यांचा हा पाठ आहे. यांचा जन्म 1919 मध्ये तर 2000 मध्ये मृत्यू झालेला आहे. प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार. नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, आसामी फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तकं, अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझ्यापाशी, सुंदर, मी होणार, ती फुलराणी इत्यादी नाटके, व्यक्ती आणि वल्ली हे एक व्यक्तिचित्रण, अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहे. प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी इंडोनेशियातील बाली बेट तेथील निसर्गसृष्टी यांचे नयनरम्य वर्णन येथे केले आहे. तुम्हाला काय वाटते? एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करणे आवश्यक असते? तुम्हाला त्या सर्व गोष्टींची यादी देखील तयार करा. इंडोनेशिया हा समुद्रातील रत्नजडित कंठा फेकून द्यावा असा एक पाचूच्या बेटाचा पुंजका आहे. पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटाच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच म्हणावे लागेल. आपल्या नृत्य, गायन, शिल्प आणि चित्र अशा विविध ललित कथांची रंगीबिरंगी गोफ विणणारे ह्या बेटांचं भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे ह्या बेटांचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखाद्या मोती कुठेतरी दूर दळून तसाच अंगभर राहावा असं हे बालीबेट होतं. सुंदर असं वर्णन करणारं बालीबेट आजही इंडोनेशियामध्ये प्रवास वर्णनाचं लक्षवेधक केंद्र आहे. जकार्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्र बालीमधल्या दैनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग मानला जातो. सुंदर मोहक असं वातावरण तेथे होतं. त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथल्या एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयंत्यांचं अधिक मनपूर्वक स्वागत. मध्यरात्रीची वेळ आणि किर्र जंगलातून आमची मोटार समोरच्या वळणदार रस्ता काटत निघाली होती. भोवती माडांच्या रायामधून झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यातून प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात वाव वंडरफुल म्हणायला सुरुवात केली. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानाहून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगलीपुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा 1:30चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपळ तरुण चेहऱ्यावर जागरणाचा किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले होते. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटात बाली बेटानं माझं घोरणं ऐकायला सुरुवात केली होती. लेखक प्रवासाने थकल्यामुळे त्यांना झोप येऊ लागली होती. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तर दारात समुद्र त्या अंधुक प्रकाशाने कोळ्यांच्या चिमुकल्या ओढ्या माशामारीला निघाल्या होत्या. ओढ्यापुढच्या अंगणामध्ये ती फिरायला सुरुवात केली होती. फक्त देवळातल्या पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गावे मी जनांची किंवा मनांची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषा काल हा,
अण्णा किर्लोस्करांनी कुर्ले होसुरांच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहून ते गाणे लिहावे असे एखाद्या रम्य नाटकांची नांदी सुरू व्हावी तशी पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात, पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार नाहीत. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले होते, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही. कोणी म्हणतात डचांनी बालीची म्युझियम पीस केला, ह्या बेटांचे प्रदर्शन मांडले, त्याच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या. टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित, पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहेत. एखाद्या तंबूलाही सिनेमाही फिरत असेल. शिवाय जे काही पोचले तर हॉटेलच्या त्या बगीचेतून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीचीच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्र किनाऱ्यावर इतकी जवळ आणि इतका गर्द असा बगीचा होता की पाहायला मिळतो. आणि हा जो काही बगीचाचा जो काही आनंद होता तो माड पोकळीच्या राया असतात, पण आणि त्या माड पोकळीच्या इतर झाडे जे काय होती तर ती झाडे वेगाने एकमेकाकडे पाहून काहीतरी बोलत असावीत असं वाटत होतं. आमच्याकडे पाहतात की काय असे मला वाटायला लागले. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीसा भीतीने आणि काहीसा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकाकडे पाहून मिचकिलपणाने डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग आणि त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जी काही जागी होती आणि वेलींचे अंधुकपणे झाले होते. वृद्धवृक्षांनी समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता. काही जागी, काही झोपलेली अशी ती सागर बीच हॉटेलमधली ती बाग एखाद्या मुला माणसांनी लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणीव होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीमधले जे काही गाणारे भाट होते. बाली बेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत, त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरातील भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्याचे नकळे शाप संभ्रमातील कुंड रिकामासारखा मजवरी फिरू कुसुमरेणू वरुणी ढाळती म्हणत माझ्या धर्मचरणी समवेत मी त्या बागेत हिंडलो. बाली बेटावर पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचा एकच सुंदर व स्वप्न दोघांनी एकदम पडले होते. आणि सुंदर बाली बेट हे जे काही निसर्गरम्य असं वातावरण, तेथले जे काही परिसर आहे तो परिसर बघून एकदम सुंदरता कशी असते, सुंदरतेमुळे काय मिळतंय, मन कसं वेधून जातंय हे बाली बेट यांनी दाखवून दिलेलं आहे. गोव्याच्या सारखंच हे बेट होतं.